माननीय आयुक्त नागपूर महानगरपालिका यांना विनंती करते की ते आपले मनपाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू भगिनी आणि उपस्थित नागरिक, सर्वप्रथम मी सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. असंख्य स्वातंत्र्य सैनिक ज्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले व शूर सैनिक, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी ज्यांच्या बलिदान व पराक्रमामुळे आपले स्वातंत्र्य. काही दिवसापूर्वीच नागपूरच्या मतदारांनी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लोकशाहीप्रती आपले असलेले कर्तव्य जे आहे ते बजावलेले आहे. निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे व शांततेत पार पडली. सर्व नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेचे काम अधिक लोकाभिमुख होण्यासाठी मदत होणार आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलं असे सर्व आपले मनपाचे अधिकारी, कर्मचारी यांचे देखील मी मनापासून अभिनंदन करतो. शहरातील पायाभूत सेवा सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मनपाच्या विविध सेवा पारदर्शकपणे आणि जलदरित्या नागरिकांना मिळण्यासाठी, नागरिकांच्या क्वालिटी ऑफ लिव्हिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी महानगरपालिकेमार्फत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येतात. अमृत योजनेमार्फत सध्या शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यात यावी. जो एरिया आतापर्यंत अनसर्व्ड होता, जिथे पाणी पुरवठा पोहोचलेला नव्हता, त्या सर्व ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकणे, पाण्याच्या टाक्यांची संख्या वाढवून जास्तीत जास्त एरियामध्ये आपण 24/7 पाणी उपलब्ध करून देणे, यासाठी महानगरपालिकेमार्फत अमृत 1 आणि अमृत 2 या योजनेमार्फत विविध कामं केली जात आहेत.
नाग नदी तसंच पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प जे आपल्या शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, त्याची सुद्धा अंमलबजावणी केली जाते. प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत सर्वांसाठी परवडणारी घरे आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यासाठी आपले 2 BLC बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन आणि AHP याचे 2 प्रकल्प जे आहेत ते शासनाने मंजूर केलेले आहेत व ते विविध स्टेजमध्ये आहे अंमलबजावणीच्या. या व्यतिरिक्त अधिक 3 प्रकल्प जे आहेत ते मंजुरी होण्याच्या प्रक्रियेत आहेत. PME बस सेवा, राज्य शासनाकडनं बसेससाठी आलेला निधी, मनपा, स्मार्ट सिटी इत्यादींच्या माध्यमातून आपल्या मार्फत जवळजवळ 550 बसेस ज्या आहेत त्यांचा फ्लीट जो आहे आपण ऑपरेशनल ठेवलेला आहे आणि त्यातल्या बहुतांश बसेस या आपल्या बसेस आहे, म्हणजेच पर्यावरणपूरक आहेत. भांडेवाडी येथे बायोमायनिंग याच्या माध्यमातून जे जुन्या कचऱ्यांचे जे ढीग आहेत ते क्लिअर करण्यात येत आहे. आतापर्यंत आपण साधारणतः 50 एकरपेक्षा अधिक एरिया जो आहे त्याच्या बायोमायनिंगच्या माध्यमातून रिक्लेम केलेला आहे. गेल्या 1 वर्षामध्ये आपण 800 टन प्रति दिवस एवढी कचऱ्याची जी प्रोसेसिंगची क्षमता आहे ती निर्माण केलेली आहे आणि लवकरच आपला महत्वाकांक्षी 1000 टन प्रति दिवस एवढी क्षमता असलेला प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. याच्यामुळे आपल्या शहरात जो कोणता कचरा तयार होतो त्याच्यावर शास्त्रीय प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येईल आणि तसेच जुने जे कचऱ्याचे ढीग आहेत ते संपूर्णरित्या आपण क्लिअर करून जे डम्पिंग साइट्स आहेत त्या सर्व क्लिअर करू. सिमेंट रस्त्याचे प्रकल्प किंवा नव्यानेच आपण जो हॉट मिक्स प्लांट तयार केलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण उच्च प्रतीचे दर्जाचे जे रस्ते आहेत ते नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. 100 पेक्षा अधिक आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्र, 6 अतिरिक्त मोफत इंग्लिश मीडियम स्कूल्स, रॉक गार्डन, ॲडव्हेंचर गार्डन, कॅक्टस गार्डन असे विविध थीम बेस्ड गार्डन्स, व्हर्टिकल गार्डन्स आणि स्क्वेअर डेव्हलपमेंट अशा अनेक विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आपण शहराचे सौंदर्यीकरण देखील करतो आहोत आणि लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी महानगरपालिकेमार्फत प्रयत्न केले जात आहेत. अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणासाठी देखील आपण भरपूर प्रयत्न केलेले आहेत. 14 नवीन फायर टँकर्स जे आपल्या ताफ्यात आहेत ते दाखल झालेले आहेत. तसेच 70 मीटर उंचीची हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म ज्याच्या माध्यमातून आपण हायराईजच्या ज्या बिल्डिंग्स आहेत तिथे सुद्धा अग्निशमनच्या सुविधा ज्या आहेत त्या प्रॉपरली देऊ शकू अडचणीच्या काळामध्ये, ते देखील आपल्या ताफ्यात दाखल झालेले आहे. नवीन अग्निशमन केंद्र, स्टेट ऑफ द आर्ट अग्निशमन केंद्र यांचं बांधकाम सुरू आहे आणि येत्या काळामध्ये कंट्रोल रूमचं देखील आधुनिकीकरण करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. NMC स्मार्ट मित्र, ऑनलाईन सेवा सुविधा, NMCचं वेबसाईट अपग्रेडेशन किंवा ॲप्लिकेशनचं अपग्रेडेशन, AIचा प्रशासनातील वापर, फेस रिकग्निशन अटेंडन्स सिस्टीम असे अनेक मेजर्सच्या माध्यमातून मनपाचा कारभार अधिक कार्यक्षम, सुलभ व पारदर्शक करण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. मनपाचा 75वं वर्ष जे आहे ते सुरू आहे आणि या कालावधीत संस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी देखील आपण अनेक पावलं जी आहेत ती उचललेली आहेत. अनेक वर्षापासून प्रलंबित असणारी जी भरती प्रक्रिया आहे ती पारदर्शकपणे महानगरपालिकेमार्फत राबवलेली आहे. साधारणतः 400च्या वर अधिक पोस्टसाठी आपण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली आणि ती पारदर्शकपणे कोणतीही अडचण न येता पूर्ण केलेली आहे. सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरं उपलब्ध करून देणे, साधारणतः 400च्या वर घरं जी आहेत ती आपण सफाई कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प जो आहे त्याची वर्क ऑर्डर देखील प्लेस झालेली आहे व त्याचं काम हे लवकरच सुरू होणार आहे. ऐवजदार कर्मचारी जे आपल्याकडे काम करतात त्यांच्या वारसांना लाडपागे समितीचा
फायदा मिळावा याच्यासाठी झालेला निर्णय. ज्यांना कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम लागू आहे त्यांना NPS प्रणाली लागू करणे आणि कर्मचाऱ्यांसाठी जे मनपाचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 10% 14% वाढवणे हा देखील निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलेला आहे. विविध कर्मचाऱ्यांचे प्रलंबित DA असतील किंवा त्यांची 7th पे कमिशनची थकबाकी असेल, असे अनेक जे कर्मचाऱ्यांच्या साठी महत्त्वाचे निर्णय आहेत ते आपण महानगरपालिकेमार्फत घेतलेले आहे आणि त्यामुळेच सर्व कर्मचारी अधिकारी यांचे मनोबल उंचावून सर्व अधिकारी व कर्मचारी हे दर्जेदार, पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करतील याचा मला विश्वास आहे.